कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने महाराष्ट्र सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि सरकार सत्ता का दुरुपयोग कर रही है और गुंडा राज को संरक्षण दे रही है। उन्होंने सरकार पर हमला करते हुए कहा कि संतोष देशमुख और परभनी के प्रकरणों में सरकार जिस प्रकार का रवैया दिखा रही है वह निंदनीय है। पटोले ने कहा कि एक वीआईपी के बच्चे के लिए जिस तत्परता से पुलिस ने कार्रवाई की, वही तत्परता संतोष देशमुख और परभनी प्रकरणों में सरकार क्यों नहीं दिखा रही है। उनका आरोप था कि सत्ता पक्ष के विधायक पुलिस प्रशासन को माफ करने की सलाह दे रहे हैं, जिससे यह साबित होता है कि सरकार पुलिस प्रशासन का दुरुपयोग कर रही है। स्पष्ट होते आहे आणि ज्यांनी जो गुंडाराज या सरकारने पोचलेला आहे त्या गुंडाराजला संरक्षण देण्यासाठी आणि मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून ही सरकार करते आहे, त्या पद्धतीचं संतोष देशमुखांचा इश्यू असेल, परभणीचा इश्यू असेल, काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे। हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे। तानाजी सावंतच्या मुलांना किडनॅप केलेलं आहे, ही चांगली बाब नाही आहे, पण महाराष्ट्रातलं या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एका माजी मंत्र्याचा, एका आमदाराच्या पोराचा महाराष्ट्रामध्ये किडनॅप व्हायला लागलेला आहे। त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो भयानक आहे। लोक भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरतात। नंतर त्यांनी सांगितलं की तो मित्रांसोबत गेला होता, त्याचं अपहरण झालं नाही असं तानाजी सावंतांनंतर खुलासा करावा लागला। नंतर पोलीस यंत्रणा ताकदीने काढली लागली। बरोबर आहे, जे काही घटना झाली ते आलेली आहे, नंतर त्याला तो किडनॅप झालेला नाही हे प्रकरण आलं, पण एका व्हीआयपीच्या पोरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली तसंच संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सरकार का तत्पर जागे झालं नाही हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आहे। पटोले ने सरकार की आपदा प्रबंधन क्षमता पर भी सवाल उठाए और कहा कि सरकार का पोस्टमार्टम आगामी 3 मार्च से शुरू होने वाले विधानसभा सत्र में किया जाएगा। बघा, या सरकारमध्ये काही पण चाललेलं आहे, त्याच्यामुळे या सरकारचं पोस्टमार्टम 3 मार्च पासून महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू होते, त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीने करू। सोलापुर में महापुरुषों का अपमान करने वाले एक मंत्री के बयान पर पटोले ने कहा कि सोलापुर में जो बयान दिया गया है वह अपमानजनक है। छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के अपमान करने की यह साजिश सरकार द्वारा प्रायोजित है। उन्होंने ये भी कहा कि इस पर सरकार को कार्रवाई करनी चाहिए, अन्यथा इसे सरकार का समर्थन माना जाएगा। या सरकारमध्ये एक डझनच्या वर मंत्री असे आहेत की महापुरुषांचा सातत्याने अपमान त्यांनी केलेला आहे। हा जो सोलापूरकर जो आहे ज्याची तर जीभ कापली पाहिजे, याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। महात्मा गांधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचे अपशब्द काढून त्यांनी या पुरोगामी महाराष्ट्राची जी बदनामी तो करतो आहे, महापुरुषाचा अपमान करतो आहे, तर सरकार काही झोपलेलं आहे का? सरकार तातडीनं कारवाई, अशा बदमाशांवर तातडीनं कारवाई झाली तर पुढच्या काळामध्ये कोणी पण हे पाप करायला धजणार नाही। पण हे सरकारला या अपेक्षित आहे का की महापुरुषाचा अपमान करणाऱ्यांना त्यांना बक्षिसी द्यायचा? काल आपण पाहिलं की एक युट्यूब चॅनल जो चालवतो त्यांनी ज्याचा सत्कार स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला, त्यांनी आपल्या वडिलांच्या बद्दलची जी काही भूमिका मांडली ती आपल्या संस्कृतीची नाही। पण ज्या पद्धतीनं हे जे काही नंगानाच महाराष्ट्रामध्ये जो सुरू झालेला आहे तो या सरकारचा प्रायोजित असल्यासारखं आपल्याला वाटत आहे आणि सरकारने तातडीने ह्या सगळ्या बदमाशावर कारवाई करावी, नाहीतर सरकारच त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणायला भाग नको पाडला पाहिजे। पटोले ने कृषि निवेश को लेकर भी सरकार पर हमला बोला। उन्होंने कहा कि धनंजय मुंडे को अकेले दोषी नहीं ठहराया जा सकता, बल्कि तत्कालीन मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री भी जिम्मेदार है। यह सरकार किसान के पैसे खाने का काम कर रही है। अरे धनंजय मुंडे एक जबाबदार नहीं है, तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री सुद्धा त्याला जबाबदार आहे। त्यामुळे हे सरकारच शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे। एक त्या धनंजय मुंडेलाच आरोपी करण्यापेक्षा
हे सरकारच त्याला शेतकऱ्यांच्या नावानं पैसे खाणारे हे सरकार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होताना आपण पाहतो आणि सरकारला त्याची काळजीच नाही आणि म्हणून जे काही चाललेलं आहे याला सरकार दोषी आहे, एक मंत्री नाही. कांग्रेस संगठन में बदलाव के बारे में नाना पटोले ने कहा कि यह एक सिस्टम है जहां हर व्यक्ति को समय समय पर नई जिम्मेदारी दी जाती है। उन्होंने बताया कि राहुल गांधी से बातचीत के बाद प्रदेश अध्यक्ष का मामला जल्द सुलझ जाएगा और नया अध्यक्ष जल्द ही नियुक्त किया जाएगा। आम्ही जिल्ह्यातले आहोत, आम्ही कुठल्या कार्यक्रमाला तो भेटतो. आमची ती परंपरा आहे आणि ती महाराष्ट्राचीच आहे, नुसतं भंडाऱ्याचीच नाही. त्याच्यामुळे त्याला काही राजकीय काही स्टेटस देऊ नये असं माझं मत आहे. पटोले ने पालक मंत्री के पद पर भी सवाल उठाए और कहा कि अब यह पद मुख्यमंत्री से भी बड़ा हो गया है क्योंकि मंत्री अब जिलों में मलाई लूटने के लिए ये पद का इस्तेमाल कर रहे हैं। उन्होंने सरकार से इस पर कार्रवाई करने की उम्मीद जताई। लवकर याच आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात संपेल असं मला वाटतं आहे. काल पण मी आदरणीय आमचे नेते राहुलजींशी बोललो, तातडीनं संपेल आणि नवीन अध्यक्ष मिळेल असं मला वाटतं. पटोले ने कांग्रेस की कार्यप्रणाली पर भी बात की और कहा कि संगठन में बदलाव होते रहते हैं और यह महत्वपूर्ण है कि अच्छे काम करने वालों को उचित अवसर मिले। पालकमंत्री पदाचा हा तिढा जो आहे, म्हणजे पालकमंत्री पद आता मुख्यमंत्र्यांच्या पदापेक्षा मोठा झालेला असं मला वाटतंय आणि मलाही तशी प्रत्येक जिल्ह्यातून आणि मंत्रालयातून लुटता येईल या पद्धतीचं जे या मंत्रिमंडळाचं चित्र आहे ते भयानक आणि लाजिरवाणं आहे. त्यामुळे या सरकारने तातडीनं हे जे पाप जे चाललेलं आहे त्याला दुरुस्त करावं असं आमची भूमिका आहे. ये बयान नाना पटोले ने हाल ही में दिए है जिसमें उन्होंने सरकार की नीतियों और कार्यों पर गंभीर सवाल उठाए। ते आहे ना, सिस्टीम आहे ती आणि या सिस्टीम मध्ये जसं मला 4 वर्ष झाली तर मी स्वतः सांगतोय की मला ते त्या पदातून हे करून दुसरी जबाबदारी आमच्यावर द्यावी असं हे सिस्टीम आहे. काही कायमस्वरूपी संघटनेमध्ये प्रत्येक माणूस नाही, प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करणारी लोक अजून आहेत त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा त्याच्यात असते. त्याच्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा कुठलाही संबंध नाही आणि बदल होत राहतात. एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।